भारताचा पुढील पंतप्रधान महाराष्ट्रीयन असावा असा ठाम विश्वास व्यक्त करत डोंबिवलीतील एका तमिळ भाषिक व्यक्तीनं राज्यभर जनजागृती मोहीम सुरू केली आहे। सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत मराठी माणसाचं योगदान असताना देशाचा पंतप्रधान मात्र मराठी माणूस का नाही असा सवाल उपस्थित करत शिवा के अय्यर यांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे। मला लक्षात आलं की महाराष्ट्राने जेवढं देशासाठी केलंय महाराष्ट्र राज्याने इतर कुठल्याही राज्यांनी देशासाठी तेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही, खास करून सामाजिक न्यायासाठी। पण आजपर्यंत आपल्याला पंतप्रधानाचं पद का लाभलं नाही, तर मला लक्षात आलं की उत्तर भारताकडे ना लोकसंख्या एवढा अधिक आहे की दक्षिण भारतातनं कधी पंतप्रधान होणार नाही। म्हणून एक मोहीम मी चालू केलं, ज्याचं लोकांना मी जागृत करायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रीयन माणसाला पुढे करा आणि त्याचं पब्लिक रिलेशन करून त्याला पंतप्रधानच्या पदासाठी त्यालाही तयार करा। आणि लोकांना पण, इतर राज्यातल्या लोकांना, आता मी इतर राज्यात जाणार आहे आणि हे सांगणार आहे सर्वांना, कारण सामाजिक न्याय नाही घडवलं तर नेपाळमध्ये जे घडलं ते भारतात सुद्धा कधी होऊ शकतं। आणि म्हणून शांततेने जर का आपल्याला बदल आणायचा असेल तर एक नॉन पॉलिटिकल फोरम उभा करायला लागेल। आणि नॉन पॉलिटिकल फोरम मनात घेऊन नाना पाटेकर सारखा एक माणूस किंवा मेधा पाटकर, पण मेधा पाटकर सुद्धा मेडिकली आता अनफिट आहे। नाना पाटेकर साहेब स्वतः बोलले की सॉरी, मला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। पण प्रकाश राज तेलंगणामध्ये आणि तामिळनाडूमध्ये ॲक्टर विजय आहे, यांना ठेवून मी एक नॉन पॉलिटिकल फोरम उभा करायचा प्रयत्न करणार आहे। नॉर्थमधनं मला कुठलाही असं ॲक्टर दिसून आलं नाही। आणि बरेच लोक विचारतात ॲक्टर का, तर आर्टिस्ट लोक आहे ना, लोकांचा प्रॉब्लेममध्ये अधिक सेन्सिटिव्ह असतात मला असं वाटते, आणि त्यांना मास अपील आहे। म्हणून मी एक ॲक्टरला पुढे करून ट्राय करणार आहे टू ब्रिंग अ चेंज इन इंडिया। जय हिंद, जय महाराष्ट्र।